नमस्कार, मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आज आपण ब्लँकेट हे घरच्या घरी व अगदी 5 मिनिटात कसं साफ करायचं ते पाहणार आहोत। आता हिवाळा चालू झालेला आहे आणि या हिवाळ्यामध्ये काय होतं की आपले ब्लँकेट खूप असे दमट होतात आणि त्याचा खूप असा घाण वास यायला लागतो किंवा आपल्याला जर ते धुवायचे असेल तर ऊन पडत नाही, म्हणून आपल्याला विचार पडतो की आता हे ब्लँकेट धुवायचे तर कसे। तेव्हा आपण अगदी 5 मिनिटात पाणी न वापरता किंवा याला न धुता कसं स्वच्छ करायचं ते पाहूया। इथे बघा, आपण फक्त एका कुकरच्या झाकणाने हे ब्लँकेट साफ करणार आहोत। इथे बघा, आपल्याला सगळ्यात पहिले एक मिश्रण तयार करायचं आहे। हे मिश्रण तयार करण्यासाठी आपण इथे सगळ्यात पहिले घेणार आहोत पावडर। आता पावडर इथे आपण का वापरणार आहोत? पावडरमुळे आपल्या ब्लँकेटला असलेला जो दमट वास आहे तो नाहीसा होणार आहे। नंतर याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे 2 चम्मच मीठ। तसंच आपण इथे खायचा सोडासुद्धा घेणार आहोत। आता इथे 2 चम्मच आपण खायचा सोडा वापरणार आहोत। आता बघा, तुम्हाला तुमचं ब्लँकेट कितपत मोठं आहे त्या हिशोबाने तुम्हाला इथे खायचा सोडा वापरायचा आहे। मी माझ्या जे ब्लँकेटला लागणार तेवढ्याच हिशोबाने हे मिश्रण तयार करणार आहे। आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याला असं मिसळून घ्यायचं आहे। हे मिसळून घेतल्यानंतर आता आपल्याला लागणार आहे इथे एक चाळणी। आता चाळणी कशासाठी? तर हे जे मिश्रण आहे हे आपल्याला पूर्ण ब्लँकेटभर असं पसरवून घ्यायचं आहे। आता आपल्या हाताने ते शक्य नाही, म्हणून इथे आपण चाळणीने हे मिश्रण पसरवून घेणार आहे किंवा याच्यावर टाकून घेणार आहे। चाळणीने आपण थोडं असं हलवलं की पूर्ण असं व्यवस्थित हे पडतं। याप्रमाणे हे जे पावडर आहे किंवा हे जे मिश्रण आहे हे पूर्ण ब्लँकेटभर टाकून घ्यायचे आहे। आता मी तुम्हाला ज्याप्रमाणे हे पावडर चाळणीने टाकून दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे, पण ते ब्लँकेट पूर्ण जे ब्लँकेट आहे त्याच्याभर आपल्याला आरतून परतून म्हणजे खालच्या भागाने वरच्या भागाने हे ब्लँकेटवर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला एकही कोणता या ब्लँकेटचा उरला पाहिजे नाही। इथे पूर्ण ब्लँकेट हे या मिश्रणाने भरलेलं पाहिजे किंवा मिश्रण हे पूर्ण ब्लँकेटभर पसरलेलं पाहिजे। आता बघा, पूर्ण मिश्रण हे टाकून झालेलं आहे। मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते। तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे। आता बघा, काय होतं की हिवाळ्यामध्ये उन्हाची खूप अशी कमतरता असते, कारण की ऊन ही जास्त पडत नाही आणि तेव्हा जर आपल्याला ब्लँकेट धुवायचं म्हटलं तर ते ब्लँकेट काही लवकर सोकत नाही। म्हणून जर तुम्हाला अशा प्रकारे जर ब्लँकेटचा वास येत असेल किंवा ब्लँकेट खूप खराब झालेलं वाटत असेल तर तात्पुरता उपाय म्हणून ही प्रोसेस नक्की तुम्ही करू शकता किंवा हा उपाय तुम्ही नक्की करू शकता। आता आपल्याला एक लिक्विड तयार करून घ्यायचं आहे। ते लिक्विड म्हणजे आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला व्हील निरमा घालायचा आहे। इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा निरमा वापरू शकता। आता बघा, इथे छान असं हे लिक्विड तयार झालेलं आहे। आता आपल्याला अशा प्रकारचा पांढरा कापड लागेल। आता इथे बघा, मी पांढरा कापड घेत आहे कारण की मला हा व्हिडिओ बनवायचा आहे। तुमच्याकडे जर पांढरा कापड नसेल तर तुम्ही कोणताही कापड इथे घेऊ शकता। आता हा कापड आपल्याला यावाल्या लिक्विडने ओला करून घ्यायचा आहे। आता इथे बघा, मी पूर्ण ओला करून घेतलेला आहे आणि आता त्याला असा पसरून घेणार आहे। पसरून घेतल्यानंतर आता आपल्याला हे जे कुकरचं झाकण आहे हे इथे ठेवून घ्यायचं आहे। आता बघा, मी डबल केला, डबलमध्ये हा कुकरचं झाकण व्यवस्थित बसत नाही, म्हणून मी पूर्ण फैलून घेणार आहे आणि नंतर हे जे कुकरचं झाकण आहे हे याच्यामध्ये ठेवून घेऊ शकतो। तर बघा, ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला याला अशी गाठ पाडायची आहे। एक अशा प्रकारे गाठ पाडायची आहे। ही गाठ आपल्याला फिटोफिट अशी पाडायची आहे व दुसरीसुद्धा गाठ इथे पाडून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हे जे ब्लँकेट आहे हे व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचं आहे। आता बघा, ह्या झाकणाने आपले हे ब्लँकेट छान असं पुसलं जाईल। आता आपल्याला ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे ब्लँकेट पुसायचं आहे। आता तुम्ही बघू शकता, मी थोडं ब्लँकेट पुसलं आणि याला किती सारा असा मळ लागलेला आहे। आता आपल्याला हे ब्लँकेट पूर्ण कोणतानी कोणता अशा प्रकारेच पुसत राहायचं आहे। आपल्याला ह्या ज्या ब्लँकेटचा एकही भाग जो आहे तो सोडायचा नाही। आपल्याला पूर्ण हे ब्लँकेट असंच पुसायचं आहे, जेणेकरून काय होईल की या ब्लँकेटमध्ये असलेला मळ ह्या कपड्याला लागेल किंवा पूर्णतः मळ निघून येईल। नक्की ट्राय करा
आणि हो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आता इथे बघा, याच पद्धतीने आपल्याला हे ब्लँकेट पुसून घ्यायचं आहे. आपलं पूर्ण ब्लँकेट इथे पुसून झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला कपडासुद्धा त्याचा खोलून दाखवते. तर इथे बघा, आपलं जे आहे ते किती असा मड या कपड्याला लागलेला आहे. आता बघा, ज्यांच्याकडे असा कुकर उपलब्ध नाही किंवा ज्यांना कुकरने हे ब्लँकेट पुसायचं नाही, त्यांनी काय करायचं, असाच हा ओला कपडा घ्यायचा आणि याने या पद्धतीने हे ब्लँकेट असं पुसायचं. काहीच नाही तर तुमच्या लक्षात येईल की असं पुसल्याने सुद्धा याचा जो ब्लँकेटचा मड आहे तो निघायला सुरुवात होते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.